बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड आणि सहकार्यांच्या वतीनं चनई तांडा शिवारातील वाण नदी पात्रात धाड टाकून अंदाजे 83,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे। आस्तिक कुमार पांडे जिल्हाधिकारी बीड यांच्या सूचनेनुसार आणि नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड आणि सहकारी जवान BK पाटील KN डुकरे यांच्या वतीनं वाण नदीच्या पात्रातील चनई तांडा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून 83,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आलाय। यात 500 लिटर रसायन भरलेली प्लास्टिक टाकी तसेच 200 लिटरच्या 16 टाक्या आणि 50 लिटरचे 2 कॅन असे एकूण 3,800 लिटर्स रसायन ज्याची किंमत 83,600 रुपये अंदाजे असून एका अज्ञाताविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड हे करतायत। प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड रुजू झाल्यापासून जवळपास 5 ते 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करून काही जागेवरच नष्ट करण्यात आलाय, तर 40 ते 45 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे देखील ही कारवाई होणार असल्याचं प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितलं। श्री आस्तिक कुमार पांडे साहेब जिल्हाधिकारी बीड यांच्या सूचनेनुसार व श्री नितीन धार्मिक साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 1/4/2019 रोजी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान चनई तांडा शिवारात वाण नदीच्या पात्रात चनई तांडा तालुका अंबाजोगाई या भागामध्ये धाड टाकली असता त्या धाडीमध्ये अंदाजे 1x500 लिटरचे सिंटॅक्स टाकी रसायनाने भरलेले व तसेच 16x200 लिटरचे रसायनाने भरलेले लोखंडी ड्रम व तसेच 2x50 लिटरचे प्लास्टिक कॅन असे एकूण अंदाजे 83,600 रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला व यापुढे पण अशाच प्रकारच्या धाड सत्र सुरुवात राहील। कारण सध्याचा जो पिरियड आहे लोकसभेची निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती अशा कारवाया होतील व यापुढे मी एक नागरिकांना आव्हान करतो की त्यांनी पण अशा काही गोष्टी जर काही घडल्या हातभट्टी दारू या गोवा परराज्यातील माल असे काही जर घडलं तर आमच्यापर्यंत गुप्त माहिती आमच्यापर्यंत कळवावी असं मी या चॅनलच्या माध्यमातून मी नागरिकांना आव्हान करतो। ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ NTV न्यूज मराठी अंबाजोगाई बीड।